नमस्कार. आज आपण पहिला प्रमेय म्हणजे पहिला थेरम पाहणार आहोत. समांतरभुज चौकोनावर आधारित म्हणजे पॅरलोग्रामवर आधारित. आपण मागच्या तासाला पॅरलोग्रामची डेफिनेशन पाहिली, म्हणजे समांतरभुज चौकोनाची व्याख्या पाहिली, त्याचे सगळे गुणधर्म पाहिले. 5 गुणधर्म सांगितले तुम्हाला. 5 प्रॉपर्टीज आर देअर. ओके. आउट ऑफ दॅट सेकंड अँड थर्ड प्रॉपर्टी is opposite sides of parallelogram are congruent and opposite angles of parallelogram are congruent. मी जे 5 गुणधर्म सांगितले त्यातला दुसरा आणि तिसरा गुणधर्म असा होता, समांतरभुज चौकोनाचे सम्मुख बाजू एकरूप असतात आणि समांतरभुज चौकोनाचे सम्मुख कोन एकरूप असतात. ही एकत्र केलेलं प्रमेय बघा. समांतरभुज चौकोनाच्या सम्मुख बाजू व सम्मुख कोन एकरूप असतात हे आपल्याला सिद्ध करायचे. ऑपोजिट साइड्स अँड ऑपोजिट अँगल्स ऑफ पॅरलोग्राम आर कॉन्ग्रुएंट. त्यासाठी मी एक पॅरलोग्राम म्हणजे समभुज चौकोन काढतो, समांतरभुज चौकोन काढतो. ए बी सी डी. बरोबर. आता पक्षाला आपण म्हणतो गिवन. बरोबर. काय दिसतंय? चौकोन एबीसीडी, क्वाड्रिलॅटरल एबीसीडी इज पॅरलोग्राम. हा समांतरभुज चौकोन आहे. मराठीमध्ये चौकोन एबीसीडी समांतरभुज चौकोन आहे. इंग्लिश मध्ये क्वाड्रिलॅटरल एबीसीडी इज अ पॅरलोग्राम. बरोबर आहे. मग आपण पॅरलोग्रामची व्याख्या पाहिली, समांतरभुज चौकोनाची व्याख्या पाहिली. काय होई व्याख्या? समोर बाजूच्या जोड्या काय असतात? समोर बाजू समांतर असतात. सम्मुख बाजूच्या जोड्या समांतर असतात. ऑपोजिट साइड्स पॅरलल म्हणजे त्याचा अर्थ AB पॅरलल DC आणि EAD पॅरलल BC. रेख AB समांतर रेख DC आणि EAD समांतर BC. साध्य म्हणजे टू प्रूव्ह. इंग्लिश मध्ये टू प्रूव्ह म्हणतो आपण. काय दाखवायचं तुम्हाला? सम्मुख बाजू व सम्मुख कोन एकरूप असतात. ऑपोजिट साइड्स अँड ऑपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. ऑपोजिट साइड्स, आता बघा ऑपोजिट साइड्स. सम्मुख बाजू हे बघा, ही AB आणि ही DC. एकरूप म्हणजे कॉन्ग्रुएंट. AB कॉन्ग्रुएंट DC, सेगमेंट AB एकरूप DC. त्यानंतर AD सेगमेंट AD कॉन्ग्रुएंट सेगमेंट BC, AB एकरूप BC. हे झाले बाजू. ऑपोजिट साइड्स कॉन्ग्रुएंट. सम्मुख बाजू एकरूप. आता सम्मुख कोन, हे बघा कोन. याचं पूर्ण नाव लिहूयात आपण. मुद्दाम पूर्ण नाव बघा. याचं पूर्ण नाव DAB आणि सम्मुख ऑपोजिट DCB. मग ऑपोजिट अँगल्स कॉन्ग्रुएंट, समोर कोन एकरूप असतात. आता हे ABC आणि ADC. कोन ABC कॉन्ग्रुएंट, अँगल ABC कॉन्ग्रुएंट, अँगल ADC. ऑपोजिट अँगल्स कॉन्ग्रुएंट, सम्मुख कोन एकरूप असतात. म्हणजे हा याला एकरूप, हा याला एकरूप. या दोन बाजू एकरूप, या दोन बाजू एकरूप. ऑपोजिट साइड्स कॉन्ग्रुएंट, ऑपोजिट साइड्स कॉन्ग्रुएंट, ऑपोजिट अँगल्स, ऑपोजिट अँगल्स. दॅट इज टू प्रूव्ह. याला म्हणतात साध्य, सिद्धता. त्याच्या आधी रचना म्हणून रचना. याला आपण म्हणतो कन्स्ट्रक्शन. काय कन्स्ट्रक्शन करायचंय? फक्त एक डायगोनल काढायचा. AC कर्ण AC काढा. इंग्लिश मध्ये काय म्हणणार? ड्रॉ डायगोनल AC. बरोबर. सिद्धता. कर्ण AC काढायचं, डायगोनल AC. सिद्धता म्हणजे प्रूफ. आता आपल्याला प्रूफ करायचंय. पक्ष झाला, साध्य झाला, आता सिद्धता. त्याच्यामध्ये 2 कॉलम करायचे, स्टेटमेंट आणि कॉज. इंग्लिश मध्ये. मराठीमध्ये विधान आणि कारण. आता बघा इथे ओळ लिहितो. पक्षामध्ये 2 लाईन समांतर आहेत आणि त्याची ट्रान्सव्हर्सल आहे. 2 लाईन्स पॅरलल आणि इट इज अ ट्रान्सव्हर्सल. 2 समांतर रेषा याची छेदिका आहे. तुम्ही असं म्हणणार सेगमेंट. इथंच लिहिलंय बघा. AB पॅरलल, AB समांतर DC, AB पॅरलल DC व म्हणजे अँड AC ही छेदिका
AC is ट्रान्सव्हर्सल. कळलं? मग मला सांगा हे असा आकार तयार झाला म्हणजे हे दोन कोन एकरूप होतील, बरोबर. आणि त्याचप्रमाणे ह्या दोघी समांतर आहेत बघा. हे काय एडी समांतर BC, एडी पॅरलल BC आणि तीच ट्रान्सव्हर्सल AC इज ट्रान्सव्हर्सल आहे बघा. असं असेल तर हे दोन अँगल कॉन्ग्रंट, म्हणजे असे असलं हे दोन कॉन्ग्रंट होतील, हे दोन कोन एकरूप होतील. हे दोन समांतर घेतल्यावर ही छेदिका घेतल्यावर टू लाईन्स पॅरलल आणि इट इज अ ट्रान्सव्हर्सल. हे बघा हे दोन अँगल आणि हे दोन साइड घेतल्या, हा या दोन बाजून हा कोन घेतला तर हे दोन कॉन्ग्रंट होतील. ह्या दोन बाजू आणि छेदिका घेतली हे दोन कोन एकरूप होतील. टू साइड्स पॅरलल and it is transversal, two angles are congruent. ह्या दोन बाजू आणि ही जर छेदिका घेतली तर हे दोन कोन एकरूप होतील. आलं लक्षात? म्हणून पहिला आकडा DAC आणि DAC आणि ACB. दुसरा आकडा आता DCA एकरूप CAB सारख्या पुन्हा. परत पहा कोण DAC हा आणि ACB हा, ह्या त्रिकोणाचा हा कोण आहे, ह्या त्रिकोणाचा. ओके. त्यानंतर DCA आणि CAB दोघं एकरूप. कोणते कोण आहेत ते? विक्रम कोण, विक्रम कोण. काय कोणते कोण येतं? विक्रम कोण. समांतर दिलेलं आहे म्हणजे हा विक्रम कोणांचा प्रमेयाने म्हटलं तर चालतं. आता इंग्लिश मध्ये सांगतो बघा. दॅट टू लाईन्स पॅरलल इट इज ट्रान्सव्हर्सल, दॅट टू अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. टू लाईन्स पॅरलल इट इज ट्रान्सव्हर्सल, सो दॅट टू अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. DAC कॉन्ग्रुएंट ACB, दिस टू आर कॉन्ग्रुएंट पहिलं. आणि DCA आणि CAB दिस टू आर कॉन्ग्रुएंट. आणि याला म्हणतात अल्टरनेट अँगल्स, इंग्लिश मध्ये म्हणतात. झालं? आता इन ट्रायंगल ABC अँड नाव बघा बरं कसे घेतो. ADC आणि कोण CBA असे नाव काय घेतले? इट इज 1-1 करस्पॉन्डन्स बिटवीन द व्हर्टेक्स ऑफ टू ट्रायंगल्स. कळलं का? आता बघा त्रिकोण ADC हा त्रिकोण ADC आणि CBA मध्ये, ADC आणि CAB मध्ये हे दोन त्रिकोण एकरूप दाखवायचे, कॉन्ग्रुएंट दाखवायचे. म्हणजे 3 घटक लागतात, पैकी 2 घटक इथेच आहेत बघा. हे असेच परत लिहितो, हे दोन्ही परत लिहितो बघा जसे तसे. कुठून लिहिले मी? इथून 1 आणि 2 वरून. कारण मी त्यांना म्हणतो फ्रॉम 1 and 2 इंग्लिश मध्ये, आणि मराठीत म्हणतो 1 व 2 वरून. विधान 1 व 2 वरून. आणि हेच कारण इंग्लिश मध्ये काय लिहिते? फ्रॉम स्टेप 1 and 2. झाले का 2? आता बघा ह्या दोन त्रिकोणांमध्ये हे भीतर सारखं आहे, ही बाजू सारखी आहे. वन साइड इज कॉमन, याची पण ही बाजू, याची पण ही बाजू. AC कॉन्ग्रुएंट AC एकरूप AC. सामायिक बाजू कॉमन साइड. झालं? आता बघा बरं काय बघा. आता कोणती टेस्ट आहे, कोणती कसोटी बघू आपण. अँगल साइड आणि अँगल एका त्रिकोण बघायचं फक्त. अँगल साइड अँगल ए असेल, कोण को बाजू म्हणजे बाण, आणि परत कोण बाजू कोण म्हणजे को बा कोण. म्हणजे दोन त्रिकोण एकरूप झाले बघा. ADC एकरूप CAB, को बा को कसोटी
ट्रायंगल ADC कॉन्ग्रुएंट ट्रायंगल CAB ASA टेस्ट. which test? ASA टेस्ट. आलं का लक्षात? आता दोन ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट, सो रिमेनिंग पार्ट्स आर कॉन्ग्रुएंट. दोन त्रिकोण एकरूप झाले, राहिलेले घटक पण एकरूप असतील. मग काय काय येऊन गेलंय? दोन कोन आणि एक बाजू. मग काय शिल्लक राहिलंय? आता बघा AC आणि AC. अरे नावं चुकली मला वाटतं. त्रिकोणाची नावं बघा. ADC CBA, सॉरी CBA पाहिजे. बघा बरं, पहिला तिसरा आहे का AC. मग आता पहिले दोघं घेऊ. AD कॉन्ग्रुएंट CB आणि दुसरे दोघं घेऊ DC कॉन्ग्रुएंट BA. करस्पॉन्डिंग साइड्स आहेत त्या बाजूला आपण कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स. बघा बरं का, AC आणि AC एकरूप आहेत. पहिला शेवटचा. मग पहिले दोघं घेतो AD एकरूप BC आणि दुसरे दोघं DC एकरूप AB. आणि हे एकरूप बाजू लिहिल्या संगत बाजू कुणाच्या? एकरूप त्रिकोणांच्या. मग इथं लिहायचं एकरूप त्रिकोणांच्या संगत बाजू. बघा बरं का, 1 2 3 बाजू झाल्या, दोन कोण झाले. आता कोणते कोण झाले बघा बरं का. मग बघा A आणि C झालाय, C आणि A झालाय. मग राहिला कोण? A आणि C झाला म्हणजे D राहिला. मग D घ्यायचं म्हणजे हे असंच लिहायचं, फक्त कोण म्हणायचं. कोण ADC एकरूप कोण CBA. अँगल ADC कॉन्ग्रुएंट CBA. करस्पॉन्डिंग अँगल म्हणायचं, करस्पॉन्डिंग अँगल ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. आणि इंग्लिश मध्ये कोण ADC एकरूप कोण CBA. तिथे फक्त बाजू म्हणायचं, कोण म्हणायचं. एकरूप त्रिकोणांच्या संगत बाजू. मला वाटतं हे बघा, ही बाजू जी आहे असं, हे कोण जे पुढे ADC बघा बरं, ADC आणि CBA हे बघा, ही बाजू झाली. हे कोण एकरूप झाले बघा. टू अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. साइड्स बघा बरं, AD आणि CB. हे बघा AD आणि CB आले बघा. आणि DC आणि AB हे बघा साइड्स पण आले. मला वाटतं हा राहिला फक्त कोणता कोण आहे? DAB म्हणजे हा कोण. या त्रिकोणात काय हा कोण नाही येते, त्यामुळे आपल्याला त्यासाठी आकृती दुसरी काढावी लागेल. त्यासाठी तुम्हाला असं करावं लागेल, हा कर्ण काढावा लागेल, म्हणजे हे दोन कोण एकरूप होते. मग इथं म्हणायचं सिमिलरली. फक्त एवढंच राहिले. त्याचप्रमाणे या चिन्हाचा सिमिलरली मराठीत म्हणायचं. त्याचप्रमाणे DAB एकरूप DCB. कोण DAB कॉन्ग्रुएंट DCB. संपलं. या ठिकाणी हा प्रमेय पूर्ण झालेला आहे बघा. अतिशय छान प्रमेय, सोपा प्रमेय. काळजीपूर्वक पुन्हा पुन्हा व्हिडिओ पाहायचा आहे, पुन्हा पुन्हा वाचायचंय. त्याच्यातच मराठी आणि इंग्लिश लिहिलेलं आहे मी, समजायलाच पाहिजे. त्यामुळे काळजीपूर्वक पहा. आपण आता जाऊयात दुसऱ्या थेरमकडे किंवा दुसऱ्या प्रमेयाकडे. आता जसं हा दुसरा तिसरा गुणधर्म होता, सेकंड अँड थर्ड प्रॉपर्टी होती. आता हा जो आहे चौथा गुणधर्म जो होता आपला, कर्ण परस्परांना दुभागतात. तर तो गुणधर्म आपल्याला पाहायचा आहे. डायगोनल बायसेक्ट इच अदर. आता प्रमेय आपल्याला वैयक्तिक काढायचे आणि ते आपल्याला सिद्ध पण करता आले पाहिजे, प्रूफ पण करता आला पाहिजे, त्याचा लिहिता आले पाहिजे. त्यामुळे त्या पद्धतीने आपण तयारी करायची आहे. आता बघा, डायगोनल्स थेरम 2 प्रमेय दुसरा. डायगोनल्स ऑफ अ पॅरलोग्राम बायसेक्ट इच अदर. समांतरभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना
दुभागतात. कर्ण परस्परांना दुभागतात. आता हे तुम्हाला दाखवायचंय. दुभागतात म्हटल्याबरोबर पहा आता या ठिकाणी समांतरभुज चौकोन काढतो बघा. त्याचं नाव सुद्धा आता पुस्तकात घेतलं घेतो मी. PQRS बघा पक्ष, त्याला आपण गिवन म्हणतो बघा. परत पहा डायगोनल्स ऑफ पॅराग्राम बायसेक्ट इच अदर. याचे डायगोनल काढा लागतात बघा. सम्मुख शिरोबिंदू जोडायचे. समांतरभुज चौकोनाचे कर्ण म्हणजे समोरासमोर शिरोबिंदू जोडणाऱ्या रेषाखंडाला म्हणजे QS आणि PR हे कर्ण आहेत. हे एकमेकांना समजा इथं T मध्ये छतात असं बनवूयात. आता बघा चौकोन ABCD हा समांतरभुज चौकोन आहे. इज पॅरलोग्राम क्वाड्रॅटिक ABCD पॅरलोग्राम. चौकोन ABCD हा समांतरभुज चौकोन आहे आणि सेगमेंट QS आणि सेगमेंट PR हे डायगोनल्स आहेत त्याचे. मग इथं असं म्हणा डायगोनल्स QS and PR intersect each other. Diagonals intersect each other at point T. मराठीत काय होईल बघा. कर्ण QS व PR एकमेकांना बिंदू T मध्ये छेदतात. समजून घ्या. आता बघा मराठीत सांगतो आधी. चौकोन PQRS हा समांतरभुज चौकोन आहे आणि कर्ण QS आणि कर्ण PR एकमेकांना बिंदू T मध्ये छेदतात. इंग्लिश मध्ये PQRS इज अ पॅरलोग्राम अँड diagonal QS and PR intersect each other at point T to prove. याला आपण साध्य म्हणतो. परस्परांना दुभागतात म्हणजे दोन सारखे भाग करतात. बायसेक्ट इच अदर म्हणजे बघा याचे दोन तुकडे सारखे होतात आणि याचे दोन तुकडे सारखे होतात. हे तुम्हाला दाखवायचे म्हणजे QT हे करू TS किंवा QT बरोबर TS म्हणा फक्त जाऊ द्या. QT is equal to TS आणि PT is equal to TR. तुम्हाला याच्यात मी ऍडिशनल काय सांगितलं होतं. QT बरोबर TS बरोबर 1/2 QS आणि PT बरोबर TR बरोबर 1/2. हे तुमच्या लक्षात ठेवा. फक्त गोल केलेलं प्रमेयात लिहायची गरज नाही. प्रूफ मध्ये लिहायची काही गरज नाही. परत पहा टू प्रूफ QT is equal to TS आणि PT is equal to TR. आता सिद्धता प्रूफ स्टेटमेंट कॉज विधान कारण. बघा आत्ताच सांगितलं मी. हा समांतरभुज चौकोन आहे. ही याला समांतर आहे म्हणजे हे दोन कोन एकरूप होते. ही याला समांतर आहे म्हणजे हे दोघं कॉंग्रंट, हे दोघं कॉंग्रंट. मग असं झालं ना आपलं. इथं लिहून ठेवतो वाटलं असतं. PQ पॅरलल SR, PQ समांतर SR, QR समांतर PS, QS पॅरलल QR पॅरलल PS व म्हणजे and QS is its ट्रान्सव्हर्सल. QS ही छेदिका. बरोबर कळतंय का? लक्षात येत नाही मला वाटतं. आपल्याला काय करायचं माहितीये का. POS आणि PTS आणि QTR हे जे दोन PTS आणि RTQ, PTS आणि RTQ हे दोन त्रिकोण, हे दोन ट्रायंगल आपल्याला कॉंग्रंट दाखवायचे. काय दाखवायचे? कॉंग्रंट. कॉंग्रंट म्हणजे
एकरूप. काय दाखवायचे? एकरूप. बरोबर आहे का? मग ह्या दोन पण घेऊस तर बघा, ह्या दोन समांतर आहेत. दीज आर टू पॅरलल, इट इज अ ट्रान्सव्हर्सल. हे दोन समांतर रेषांची छेदिका, हे दोघ जण कॉन्ग्रॅट होतील. बरोबर. आणि हे दोन समांतर ही छेदिका घेतली तर हे दोघं कॉन्ग्रॅट होतील. मग असं म्हणूयात PS समांतर QR, पुढे PQ समांतर S आणि QR समांतर PS. ओके. व QS ट्रान्सव्हर्सल घेतली, पाय लागला. परत पहा, PS आणि QR समांतर ही छेदिका, हे दोन कोण एकरूप होती. PSQ एकरूप SQR. विक्रम कोण कसोटी, प्रमेय, किंवा इंग्लिश मध्ये त्याला आपण काय म्हणतो? अल्टरनेट अँगल्स. अँगल PSQ कॉन्ग्रॅट SQR. हे दोन कोणी एकूण झाले बघा, बोट ठेवलेले मी गोल गोल केलेले. हे बघा, हे आकृती बघा ही. आता हे छेदिका बदलायची फक्त, म्हणजे परत QR समांतर PS व PR छेदिका is transversal. QR parallel PS and PR is transversal. आता हे बघा, असं ही आकृती, ही छेदिका, म्हणजे दोन कोण होतील? हा आणि हा. SPR आणि PRQ हे दोघं जण कॉन्ग्रॅट, म्हणजे एक ग्रुप. SPR कॉन्ग्रॅट PRQ. परत अल्टरनेट अँगल्स, विक्रम कोण. आता बघा, इन ट्रायंगल हे बघा, दोन त्रिकोण घ्यायचे. PTS and PTS नाव लिहून घ्यायचं. RTQ. असं का करायचं? 1-1 करस्पॉन्डन्स. बघा, या दोन त्रिकोणांमध्ये नाव मी PTS आणि इकडून घेतलं, कारण एकाच एक संगत कशी पाहिजे. कळलं का? हे कळलं पाहिजे आपल्याला. आता हे दोघं जण जे आहेत, हा आणि हा कोण, हे हा कोण PSQ आहे बघा. पण त्रिकोणापुरता घ्यायचा त्यामुळे PST घ्यावा लागेल. मग काय म्हणतो मी? PST. आणि याचं नाव SQR आहे. या त्रिकोणापुरतं TQR म्हणा. कुठून लिहिलं मी? 1 वरून, फ्रॉम 1. 1 वरून. आता हा SPR त्रिकोणापुरता काय होईल? SPT. PRQ त्रिकोणापुरता TRQ होईल. किती वरून? 2 वरून, फ्रॉम 2. बघा बरं का, या त्रिकोणामध्ये दोन कोण झाले आणि ही बाजू एकरूप आहे. हा पॅरलोग्राम आहे. अपोजिट साइड्स कॉन्ग्रॅट. पहिला प्रमेय, समांतर चौकोन आहे, समोर बाजू एकरूप असतात. पहिलाच प्रमेय झाला आपला. PS कॉन्ग्रॅट QR. अपोजिट साइड्स कॉन्ग्रॅट, सम्मुख बाजू एकरूप. आणि म्हणून हे दोन त्रिकोण एकरूप किंवा कॉन्ग्रॅट. 2 ट्रायंगल्स आर कॉन्ग्रॅट. दोन त्रिकोण एकरूप असतात. आता बघा बरं का, कोण बाजू कोण, कोण बाजू कोण, अँगल साइड अँगल, म्हणजे कोबाको कसोटी, अँगल साइड अँगल टेस्ट. बरोबर आहे का? बघा. आणि आता हे दोन त्रिकोण एकरूप झाले. संगत बाजू बघा बरं. PS हे बघा, PS झाला आणि QR हा QR झाला. आता कोण कोण राहिलं? PT पहिले दोघं आणि RT. त्यानंतर दुसरे दोघं TS आणि TQ.
संगत बाजू घ्यायच्या बघा, ज्याला आपण हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट आहेत, मग करस्पॉन्डिंग साइड्स कॉन्ग्रंट ट्रायंगल CSCT म्हणतो. एकरूप त्रिकोणाच्या काय बाजू? संगत बाजू. एकरूप त्रिकोणाच्या बघा बरं, हेच तुमचं साध्य असेल. PT बरोबर TR आणि TS बरोबर TQ. अशा पद्धतीने आपले दोन प्रमेय झालेत. आता या प्रमेयावर आधारित काही गुणधर्म आहेत ते आपण पुढच्या तासाला अभ्यासू. आता थांबूयात. धन्यवाद.